इयत्ता 10वी सराव संच 1.1 क्वेश्चन 2 मधलं 6 खालील एक सामायिक समीकरण सोडवा. 1/3x + y = 10/3 आणि दुसरं समीकरण 2x + 1/4y = 11/4. प्रथम समीकरणे मांडून घेऊ. 1/3x + y = 10/3 हे पहिलं समीकरण. 2x + 1/4y = 11/4 हे दुसरं समीकरण. या दोन्ही समीकरणास सरळ रूप देऊन घेऊ. 1/3x + y याचा LCM येतो 3 = 10/3. x + 3y = 10/3 × 3. या ठिकाणी 3 समीकरणाच्या डाव्या बाजूला भागाकारामध्ये आहे. उजव्या बाजूला गेल्यानंतर गुणाकारामध्ये होईल. त्यामुळे 3 × 3 1 राहिले 10. म्हणून x + 3y = 10 हे आपले तिसरे समीकरण झाले. आता दुसऱ्या समीकरणास सरळ रूप देऊ. 2x + 1/4y = 11/4. या संख्येचा LCM काढू. LCM येतो 4. 4 × 2x + y / 4 = 11/4. या ठिकाणी 4 × 2x 8x येतात प्लस y = 11/4. या ठिकाणी 4 भागाकारामध्ये आहे. समीकरणाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर गुणाकारामध्ये येईल. त्यामुळे 11/4 × 4 4 × 4 4 4 कट झाले, राहिले 11. त्यामुळे 8x + y = 11 हे आपले चौथे समीकरण मिळाले. आता नवीन आलेली समीकरणे मांडू. x + 3y = 10 हे तिसरे समीकरण. 8x + y = 11 हे चौथे समीकरण. या समीकरणातील x या पदाचा लोप करण्यासाठी पहिल्या समीकरणास 8 ने गुणाकार करू. त्यासाठी 8 × x + 3y = समीकरणाच्या उजव्या बाजूस 8 × 10 यांचा गुणाकार 8x + 8 × 3y = 24y = 8 × 10 = 80 हे आपले पाचवे समीकरण. समीकरण 5 व समीकरण 4 मांडून घेऊ. 8x + 24y = 80 आणि 8x + y = 11. या ठिकाणी 8x प्लसमध्ये आहे ते मायनसमध्ये होईल. प्लस 8x - 8x कट झाले. 24y हे प्लसमध्ये आहे. प्लस y या ठिकाणी समीकरणाच्या दुसऱ्या बाजूस आहे. प्लसचे मायनस झाले. 24y मधून 1y गेले असता प्लस 23y राहिले. या ठिकाणी 11 प्लसमध्ये आहे. प्लसचे मायनस होतील. 80 - 11 = 69. म्हणून 23y = 69. y = 69/23. या ठिकाणी 23 समीकरणाच्या डाव्या बाजूस गुणाकारामध्ये आहे. समीकरणाच्या उजव्या बाजूस हे भागाकारामध्ये जाईल. म्हणून 23 3 जा 69. म्हणून y = 3. y = 3. आता y ची किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवून x ची किंमत काढू. x + 3y = 10
एक्स प्लस 3 वायच्या ठिकाणी 3 ठेवले इज इक्वल टू 10. एक्स प्लस 3 इंटू 3 9 झाले इज इक्वल टू 10. एक्स प्लस 9 इज इक्वल टू 10. एक्स इज इक्वल टू 10 मायनस 9. एक्स इज इक्वल टू 1. म्हणून या ठिकाणी एक्सची किंमत 1 आली आणि वायची किंमत 3 आहे. 1 3 ही या समीकरणाची उकल आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 मधील समीकरण क्वेश्चन 2 मधील 7 खालील एक सामायिक समीकरण सोडवा. समीकरण नंबर 1 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि दुसरे समीकरण 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. प्रथम दोन्ही समीकरणे मांडून घेऊ. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 हे पहिले समीकरण. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 हे दुसरे समीकरण. या दोन्ही समीकरणात x आणि y यांच्या सहगुणकाची अदलाबदल आहे, त्यामुळे या दोन्ही समीकरणाची प्रथम बेरीज व नंतर वजाबाकी घेतली असता दोन सोपी व नवीन समीकरणे मिळतात व त्यांची उकल सहज करता येते. प्रथम समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. म्हणून 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 हे समीकरण पहिले प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 हे दुसरे समीकरण. 99x प्लस 101x इज इक्वल टू 200x. 101y प्लस 99y इज इक्वल टू 200y. तसेच 499 प्लस 501 यांची बेरीज 1000 येईल. त्यानुसार 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. आता या दोन्ही बाजूस 200ने भागून किंवा 200 कॉमन काढून 200x अपॉन 200 प्लस 200y अपॉन 200 इज इक्वल टू 1000 अपॉन 200. 200 1 जा 200 x 200 1 जा 200 y इज इक्वल टू 1000 अपॉन 200. 200 5 जा 1000. त्यामुळे या ठिकाणी x प्लस y इज इक्वल टू 5 हे तिसरे समीकरण मिळाले. नंतर समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 मायनस 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 यांची वजाबाकी केली असता 2x मायनस 2y इज इक्वल टू 2 हे समीकरण मिळते. 2x मायनस 2y इज इक्वल टू 2. या समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2ने भागून किंवा 2 कॉमन काढू. त्यानुसार x मायनस y इज इक्वल टू 1 हे समीकरण मिळते. आता समीकरण 3 व समीकरण 4 मांडून घेऊ. x प्लस y इज इक्वल टू 5 हे तिसरे समीकरण. x मायनस y इज इक्वल टू 1 हे चौथे समीकरण. x प्लस x 2x झाले. या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आणि 5 प्लस 1 6 झाले. म्हणून 2x इज इक्वल टू 6.
एक्स इज इक्वल टू 6/2. 2 3 जा 6, म्हणून एक्स इज इक्वल टू 3. आता एक्सची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून वायची किंमत काढू. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सच्या ठिकाणी 3 ठेवू. 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. वाय इज इक्वल टू 5 मायनस 3. वाय इज इक्वल टू 2. म्हणून एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2. हे आपले उत्तर मिळेल. वाय इज इक्वल टू 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधील 8th एक्झाम्पल. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. 49x minus 57y is equal to 172 आणि 57x minus 49y is equal to 252. प्रथम आपण ही दोन्ही समीकरणे मांडून घेऊ. 49x minus 57y is equal to 172 हे पहिले समीकरण. 57x minus 49y is equal to 252 हे दुसरे समीकरण. या दोन्ही समीकरणात x आणि y या दोन पदाच्या सहगुणकाची अदलाबदल आहे. अशी समीकरणे सोडवताना प्रथम बेरीज करू व नंतर वजाबाकी करून दोन नवीन समीकरणे मिळतात व त्यांची सहज उकल करता येते. प्रथम दोन्ही समीकरणांची बेरीज करून घेऊ. 49x minus 57y is equal to 172 plus 57x minus 49y is equal to 252. या दोन्ही समीकरणांची बेरीज केली असता 106x minus 106y is equal to 424 हे समीकरण मिळते. या दोन्ही समीकरणाच्या बाजूस 106 ने भागून किंवा 106 कॉमन काढू. 106 x upon 106 minus 106 upon 106 is equal to 424 upon 106. त्यानुसार x minus y is equal to 4 हे नवीन समीकरण मिळते. त्यानंतर समीकरण नंबर 2 मधून समीकरण नंबर 1 वजा करून घेऊ. (57x minus 49y is equal to 252 minus 49x minus 57y is equal to 172. या दोन्ही समीकरणांची वजाबाकी केली असता 8x minus 8y is equal to 80 हे समीकरण मिळते. या समीकरणाच्या दोन्ही बाजूस 8 ने भागून किंवा 8 कॉमन काढू. 8x upon 8 minus 8y upon 8 is equal to 80 upon 8. समीकरणाच्या डाव्या बाजूस x minus y आणि उजव्या बाजूस 8 10 जा 80 हे उत्तर मिळते. म्हणून x वजा y is equal to 10 हे नवीन समीकरण मिळाले. आता समीकरण 3 व समीकरण 4 मांडून घेऊ. x minus y is equal to 4 हे तिसरे समीकरण. x minus y is equal to 10 हे चौथे समीकरण. या समीकरणांची बेरीज करू. 2x plus y minus y कटले. 4 plus 10 is equal to 14. 2x is equal to 14. x is equal to 14 upon 2. 2 7 जा 14. x is equal to 7. म्हणून x ची किंमत 7 आली.
आता एक्सची किंमत ठेवून वायची किंमत काढू. एक्स वजा वाय इज इक्वल टू 4. एक्सच्या ठिकाणी 7 ठेवले असता 7 वजा वाय इज इक्वल टू 4. मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 7. मायनस वाय इज इक्वल टू मायनस 3. वाय इज इक्वल टू 3/1. या ठिकाणी मायनस 3/-1. मायनस मायनस भागाकारामध्ये प्लस होतात, म्हणून y इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू 3 हे समीकरणाचे उत्तर आले.